अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना स्पष्टपणे पूर्णविराम मिळाला आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट एकत्र निवडणूक लढणार असल्याच्या बातम्या सध्या चर्चेत असताना त्याच धर्तीवर अहिल्यानगर शहरातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. मात्र या सर्व चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका मांडत पडदा टाकलाय. अभिषेक कळमकर म्हणाले की आम्ही एका विशिष्ट वृत्तीच्या विरोधामध्ये राजकारण करत आहोत आणि त्या वृत्तीविरोधातच आमचा लढा आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीचा घटक म्हणून निवडणूक लढणार आहे. ते पुढे म्हणाले की महाविकास आघाडीची नुकतीच बैठक पार पडली असून यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या सोशल मीडियावरील चर्चांना कोणताही आधार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. अभिषेक कळमकर यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे अहिल्यानगर शहरातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट झालं असून आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचाच झेंडा उंचावणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ठिकाणी सोशल मीडियावर चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार. पुणे जिल्ह्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपण आपल्या अनेक माध्यमांमध्ये हे ऐकतोय की दोन्ही राष्ट्रवादी एक होतील. ते इथं आपल्या शहरामध्ये ते कदापि शक्य नाही. आमचं महाविकास आघाडी म्हणून परवाच बैठक झाली आणि त्याच्यामध्ये जाहीररित्या ही आघाडीसोबत चर्चा चालू आहे आणि ती आघाडी जवळपास झालेली आहे. त्याच्यामुळे इथं हा विषय कदापि शक्य नाही. तुम्ही आमदार सांगणार तुम्ही एकत्र येणार इथं तो विषयच शक्य नाहीये. त्याचं कारण आहे इथं राजकारण होत नाही, इथं राजकीय दुश्मनी पाळली जाते. त्याच्यामुळे आम्ही सातत्याने या आधी पण आता पण आणि पुढे पण एका प्रवृत्तीच्या विरोधात या शहरामध्ये राजकारण करतो आणि ते पुढेही देखील करत राहू.